हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा, बाहेरच्यांनी येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची. आम्ही कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे. आणि 125 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना अटके पार आम्ही झेंडे फडकवले. अटके पार झेंडे फडकवले म्हणजे काय? आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायुव्याला नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटके पार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेरून आली, ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार, अरे नाही नाही भाई साहब ऐसा मत. का? स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे माज घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, ठेचायचा म्हणजे ठेचायचाच.